हाय फ्रेंड्स, तर आज माझ्या दिवसाची सुरुवात झाली होती खिचडी बनवण्यापासून. आज उठली ना तेव्हाच मी ठरवलं होतं की आज गरम गरम खिचडी करूयात असं. आणि खिचडी माझी ना खूप फेवरेट आहे, त्याच्यामुळे मला जेव्हा खाऊ वाटली ना तेव्हा मी खिचडी बनवत असते. मग त्याच्यासाठी मी कांदा, लसूण, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आणि तेजपान घेतलं होतं. नंतर मग लगेचच कुकरमध्ये तेल टाकलं, तेल गरम झालं त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यात तेजपान टाकायचं आहे आणि मग नंतर जे साहित्य आपण कापून घेतलं होतं ते टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं. आणि मी रात्री ना थोडंसं हरभरे आणि मटकी पाण्यात भिजत टाकली होती. मग ती पण मी खिचडीमध्ये टाकून घेतली. त्याच्याने काय आहे ना टेस्ट छान येते खिचडीला. आणि मग ते पण फ्राय झाल्यानंतर मग मसाला टाकून घेतला, काळा मसाला, लाल तिखट आणि थोडासा कांदा, लसूण मसाला, हळद वगैरे टाकून घेतली. मग लगेचच तांदूळ धुवून घेतले होते ते टाकून घेतले. तांदूळ पण मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचे. नंतर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कुकरला 5 शिट्टी करून घ्यायची. आणि शिट्टी करून झाल्यानंतर ना की आपली 5 शिट्टी झाल्यानंतर शिट्टी दाबून नाही ठेवायची. लगेच आपण त्याची वाफ काढून घ्यायची. त्याच्याने खिचडी छान मोकळी आणि सुटसुटीत होते आणि खायला पण टेस्टी लागते. मग नंतर लगेच मी जेवायला घेतलं. मग नंतर हा पिल्लू आला होता, त्याच्यासोबत खेळत होती मी. खूप छान वाटतं त्याच्यासोबत खेळायला. आगाऊ पण आहे, मस्ती पण खूप करतो. पण तेवढा टाईम आपला छान जातो आणि मनाला पण खूप छान वाटतं. नंतर मग मी दिवाळीच्या वेळेस या माळा वगैरे घेतल्या होत्या. त्या धुवून ठेवल्या होत्या, त्या पॅक करत होती. नंतर हळदी कुंकाचं जे स्टिकर आहे ते पण पुढच्या वर्षी मी तसंच पॅक करून ठेवलं. बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. धन्यवाद.